हार्दिक स्वागत आहे. या निमित्तानं आपल्याला जे वक्ते किंवा पाहुणे लाभलेले आहेत त्यामध्ये विशेष करून असांग वानखेडे, डॉक्टर सुरेश माने ऑन दी वे आहेत. विदिन 5 or 10 मिनिट्स ही विल बी हिअर. तर मी प्रमुख वक्ते आणि असांग वानखेडे, अच्युत भुईटे सर, प्रबुद्ध साठे आणि आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे प्रतिनिधी प्रवीण केदारे सर यांना आमंत्रण करतो, त्यांनी विचार मंचावे. सर्व उपस्थित वक्ते आणि प्रमुख पाहुणे यांचं स्वागत आपण टाळ्या वाजवून जोरदार. त्यानंतर मी विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमा आहेत त्याला हार अर्पण करून आपला कार्यक्रम सुरुवात करावा. असणारे प्रवीण केदारे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी नितीन वाघ यांना आमंत्रित करतो. नितीन वाघ सर. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन याबद्दलची माहिती देण्यासाठी मी प्रवीण केदारे यांना निमंत्रित करते आणि आपली आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचं जे कार्य आहे किंवा त्याबद्दलची जी माहिती आहे त्याबद्दल बोला. धन्यवाद सर. अमोल सर, उपस्थित सर्व धम्म बंधू आणि धम्म भगिनी यांना मनपूर्वक जय हिंद. मी प्रवीण गणपत केदारे, आंबेडकर इंटरनॅशनल मिशन या संस्थेशी गेली 12 वर्ष झाले निगडीत असलेले आणि सहभागी असलेला एक कार्यकर्ता. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ह्याची थोडक्यात जर माहिती द्यायची झाली तर मी म्हणेल की जे कोणी गल्फमध्ये नोकरीसाठी इंजिनियर्स किंवा एम्प्लॉईज येतात त्या सर्वांना एक आयडेंटिटी देण्याचं काम हे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन करतं. आयडेंटिटी म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेबांनी जी दिलेली आपल्याला आयडिओलॉजी आहे आणि जी धम्माची टीचिंग आहे ते सर्व त्यांना सांगण्यासाठी आपण सर्वांना एकत्रित करतो त्या प्लॅटफॉर्मवर. एम्स बहरीन मध्ये मी 2012ला जॉईन झालो. 2012ला बहरीनमध्ये ज्या वेळेला मी नोकरीसाठी जॉईन केलं त्यावेळेला मला ही कल्पना पण नव्हती की आखाती देशामध्ये आपलं आंबेडकर इंटरनॅशनल मिशन अशी कुठली संस्था असेल. पण ज्या वेळेला मी तिथे गेलो तेव्हा 2008 सालीच आपले धम्म बांधव आदरणीय संजय सामंत सर आणि आदरणीय शैलेंद्र पिल्लेवाल या दोघांनी 2008 मध्ये ते ही संघटना स्थापन केलेली होती. ते फाउंडर आहेत त्याचे आणि त्या संघटनेच्या मार्फत मला तिथे जॉईन करता आलं. माझा तिथे जॉईनिंगचा प्रवास पण थोडा इंटरेस्टिंग होता. 1-2 मिनिटं गेली मी सांगण्यासाठी. ज्यावेळेला मी तिथे जॉईन केलं तेव्हा मला माहिती नव्हतं की आपल्या समाजाचे पण काही बांधव तिथे असू शकते. ओके. पण त्याच दरम्यान माझी पत्नी हिला फेसबुकवरती मनीषाताई ज्या सावंत साहेबांच्या मिसेस आहेत त्यांची ओळख झाली आणि त्या सौदीला असल्यानं आणि आम्ही बाहेरीनला बाजूबाजूचा देश होता त्यांनी आम्हाला ती मदत केली की बाहेरीनमध्ये आपल्या आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे खूप सारे कार्यकर्ते आहेत आणि ऍक्टिव्हिस्ट आहेत की ज्यांना आपण अप्रोच करू शकतो आणि जर तुम्हाला लोकल काही हेल्प लागली मदत लागली एस्टॅब्लिशमेंटसाठी तर ते तुम्हाला करू शकतात. आणि खरंच ज्या वेळेला तिथे कुणी ओळखीचं नव्हतं अशा वेळेला एक कुटुंब भेटल्यासारखं मला संपूर्ण आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ही संस्था भेटली आणि तिथून पुढे माझा तो प्रवास सुरू झाला. तो 2012 ते 2014 बहरीन, 2014 ते 2018 दुबई आणि 2018 नंतर इंडियामध्ये आजपर्यंत तो प्रवास चालू आहे. ग्लोबलीही कनेक्ट झालो आणि त्यानंतर त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो. थोडक्यात तपशील जे कार्यक्रम आम्ही करतो त्या कार्यक्रमाचा मी तुम्हाला सांगतो. एम्स ऍक्च्युली जे स्कूल आणि कॉलेजचे स्टुडंट्स असतात त्यांच्या करिअरसाठी अवेअरनेसचे प्रोग्राम ऑर्गनाईज करतात. त्याचबरोबर गल्फमध्ये जे जॉब्स असतात, जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात त्याच्या अवेअरनेसचे प्रोग्राम आपण घेत असतो. गल्फ जे अवेअरनेसचे प्रोग्राम्स घेतं त्या प्रोग्रामला एक ड्राईव्ह असतो तर ते ड्राईव्ह आम्ही डेव्हलप केलेले आहेत
ज्याच्यामध्ये चर्चासत्र असतं, वेगवेगळे कार्यक्रम असतात जे ऑर्गनाईज केले जातात आणि त्या कार्यक्रमातून लोकांना अवेअर केलं जातं की कुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कुठल्या शिक्षणाच्या संधी आहेत आणि प्लॅटफॉर्म कुठले कुठले अवेलेबल आहेत. परत फॉरेन एज्युकेशनसाठी आणि फॉरेन युनिव्हर्सिटी एज्युकेशनसाठी मुलांना गायडन्स केलं जातं. त्यामध्ये विविध कार्यक्रम आपण चैत्यभूमी इथे घेतो, दीक्षाभूमी इथे घेतो नागपूरला, त्याचबरोबर भीमा कोरेगाव इथेही घेतो, जे मागच्या वर्षी घेतले होते. आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही ब्राईट स्टुडंट आहेत जे प्राईम युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात, जसं IIT आहे, IIM आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. जे स्टुडंट ह्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात पण त्यांना फायनान्शियल सपोर्टची गरज असते किंवा मोरल सपोर्ट मोटिवेशनची गरज असते, त्या सपोर्टचं काम एम्सच्या माध्यमातून आपली संस्था करत असते. त्याचबरोबर कोणाला इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा ऑर्गनायझेशन लेवलला सपोर्ट पाहिजे असं तर तो सपोर्ट सुद्धा एम्स देत असतं. त्याच्या व्यतिरिक्त पर्सनल लेवलला काही स्टुडंट्स विद्यार्थी आम्हाला अप्रोच करत असतात की त्यांना काही काही गोष्टींची गरज असते, काही गोष्टींची इन्फॉर्मेशन नॉलेज शेअरिंग हवं असतं, मेंटेनिंग हवं असतं. ते संपूर्ण मेंटेनिंग करण्याचं काम सुद्धा एम्सच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जे महापुरुष आणि जे महानायक आपल्या समाजाला लाभलेले आहेत त्या महापुरुषांच्या महानायकांचे जयंतीचे कार्यक्रम जयंतीनिमित्त आपण गल्फ देशामध्ये, गल्फ सहित इतर देशांमध्ये सुद्धा, पण गल्फमध्ये प्रामुख्याने ऍक्टिव्ह असल्यामुळे गल्फ देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करतो. त्या कार्यक्रमाच्या वेळेला अनेक विविध विषयांची चर्चासत्र आयोजित करतो आणि त्यातून एक वैचारिक चर्चा घडून आणण्याचा आपला उद्देश असतो. ती चर्चा आम्ही घडवत असतो. ओके. त्यामध्ये आपण डिफरंट डिफरंट लेवलला डिस्कशन होतो. सध्याचे प्रॉब्लेम्स आहेत, करंट अफेअर्स आहेत. जसा आजचा हा विषय आहे आपला खूप महत्वाचा विषय आहे जो आपण ज्यासाठी आपण चर्चासत्र आपण आयोजित केलंय. असंच चर्चासत्र वेगळ्या लेवलला आपण ते ऑर्गनाईज करत असतो. बरं, हे झालं गल्फमध्ये जी ऍक्टिव्हिटी आपण करत असतो. मी ज्यावेळेला भारतामध्ये आलो तेव्हा बॅक इन इंडिया मला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली एम्सच्या मार्फत, त्यामधून आपण जे सामाजिक संस्था आहेत भारतामधल्या किंवा शैक्षणिक संस्था आहेत भारतामधल्या बिलॉंग्स टू आपल्या समाजासाठी आणि अगदी विहार सुद्धा, त्या संस्थांना आणि विहारांना आपण एक मॉनिटरिंग सपोर्ट देण्याचं काम करतो, जेणेकरून त्यांच्या काही सामाजिक समस्या असतील किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील करंट अफेअर्स असतील किंवा त्यांना एज्युकेशनल वरती परत तीच म्हणजे धम्म किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला धम्म आणि त्यांची जी आयडिओलॉजी आहे त्याच्यावरती, तर त्या सगळ्यांवरती आपण उपाय शोधण्याचं काम करतो. त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याचं काम इंडियामध्ये ह्या लेवलला आपण करत असतो. एम्स ही संस्था खूप अनलिमिटेड आहे त्याच्या प्रोग्रामसाठी आणि त्याच्या मोटोसाठी. सर्व काही मला 7-8 मिनिटांमध्ये सांगता येणार नाही, पण नक्कीच तुम्हाला कळालं असेल की आपण वेगवेगळ्या चर्चासत्रांच्या द्वारे आपण समाजाचं प्रबोधन करण्याचं काम बेसिकली करत असतो आणि सर्वांना एकसंघ ठेवण्याचं काम एम्सच्या संस्थेमार्फत करत असतो. कोणाला अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच मला वैयक्तिकरित्या तुम्ही संपर्क करू शकता आणि आपण पुन्हा एकदा बोलू शकता या विषयावर. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. कार्यक्रमाच्या